हॅलो एव्हरीवन, मी रिहा नील ब्लॉग्स आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, आज आहे 12 जुलै आणि माझा वाढदिवस असल्यामुळं नीलने मला एक सरप्राईज सुट्टी दिली आणि अचानक आम्हाला घेऊन ते बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेले. कुठे जाणार हे सरप्राईज होतं, पण ज्यावेळेस सारसबाग हे नाव रस्त्याने पाहिलं आणि कळालं की नील आम्हाला तुळशीबागेमध्ये घेऊन जात आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला या गोष्टीचा, कारण तुळशीबागेमध्ये शॉपिंग करायला सगळ्यांना आवडतं. 2 वाजेच्या आसपास आम्ही तेथे पोहोचलो आणि गाडी पार्किंगला लावून आम्ही बाजारामध्ये जसंच आम्ही निघालो, पावसाचं वातावरण झाल्यामुळं आम्ही पटापट लवकर जे घेता येईल ते आम्ही बघत होतो. सगळीकडे छान ज्वेलरीज, गॉगल्सचे खूप सारे व्हरायटीज होते. तर मग काय फ्रेंड्स, मी सुद्धा तेथे वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स ट्राय केले आणि त्याचा व्हिडिओ देखील मी काढला की तुम्हाला सुद्धा असे प्रकारचे गॉगल्स पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जवळपास राहत असाल तर तुम्ही नक्की तिथे हे शॉपिंग करू शकता. तर मग मी सुद्धा इथे वेगवेगळ्या प्रकारचे गॉगल्स ट्राय केले आणि एक गॉगल्स मला आवडला, तो देखील मी माझ्यासाठी घेतला. त्यानंतर तुम्ही पुढे बघू शकता, आता 150 ते 200-250च्या रेंजमध्ये सुंदरशा अशा पॅन्ट्स इथे आहे आणि माझ्या पुढे हे सुंदरशे वॉल हँगिंग्स दिसत आहे ह्या भावाकडे. त्यानंतर फ्रेंड्स, हे बघा इथे ओढणीच्या किती व्हरायटी आहे. यातून मी व्हाईट ओढणी घेतली, पण मी तुम्हाला दाखवत आहे इथे की वेगवेगळ्या व्हरायटीज आहे, सॉफ्ट मटेरियल आहे आणि कलर पण खूप सारे आहेत त्यांच्याकडे. मस्त आहेत ओढण्या. बऱ्यापैकी स्टॉक मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे बघा 200 रुपयामध्ये किती सुंदर सॅक आहे. आणि इथे मी 90 रुपीजमध्ये एक स्पॅच्युला खरेदी केला. पुढे गेल्यानंतर फ्रेंड्स, कुर्तीच्या इतक्या सुंदर व्हरायटीज होत्या आणि एकदम रिजनेबल 200 रुपीजच्या प्राईजमध्ये होते. तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे सगळे कुर्तीचे स्टॉल आहे आणि हे सगळे कुर्ती 200 रुपीजमध्ये आहे. तर खूप सुंदर आहे. कलर कॉम्बिनेशन, डिझाईन्स खरंच खूप सुंदर आहे. कुर्तीच्या शॉपिंगसाठी तर तुम्ही इथे नक्कीच येऊ शकता. यानंतर आम्हाला लागली भूक आणि पावसाचं सुद्धा वातावरण झालेलं होतं. थेंब थेंब पाऊस पडत होता. त्यानंतर आम्ही इथे एक साऊथ इंडियन हॉटेल दिसलं आणि आम्ही त्यात बसलो आहोत. आता आम्ही ऑर्डर करत आहोत आणि मी विहानला स्पेशली सांगत आहे की त्याने सॉफ्ट ड्रिंक घेतले नाही पाहिजे, कारण तो लहान आहे आणि मी त्याला समजून सांगत आहे की त्याने काय खाल्लं पाहिजे ज्याने त्याचं पोट भरेल. आणि मी ऑर्डर केला आहे स्पेशल कांद्याचा उत्तप्पा, जो मला खूप आवडतो आणि खूप सॉफ्ट आहे. खरोखर खूप छान लागला आहे. नीलला पण खूप आवडलं. आता आला आहे नीलने ऑर्डर केला आहे स्पेशल मसाला डोसा. विहानला सुद्धा उत्तप्पा खूप आवडला, सॉफ्ट लागला, म्हणतो मम्मा. चला, साऊथ इंडियन डिशेस तर छान आहे. यानंतरून आम्ही इथली मिसळ ट्राय केली. खरोखर एकदम टेस्टी आणि कुरकुरीत लागली. खूप जास्त स्पायसी वगैरे असं काही नाही आहे इथे, बट जे आहे ते छान आहे खाण्यासाठी. हा हॉटेलमधून जरा बाहेरचा व्ह्यू दाखवत आहोत तुम्हाला. थेंब थेंब पाऊस पडत आहे. ओनियन उत्तप्पासोबत विहानने मसाला डोसा पण ट्राय केला, त्याला खूप आवडलं. आणि पाऊस पडायला सुरुवात झाली होती, त्यामुळं मी जी काही ड्रेस वगैरे खरेदी केला तर ते त्यावेळेस मला मोबाईल चालू ठेवता आला नाही. हे तुम्ही बघू शकता. आता आम्ही इथून निघालो आहोत आणि ह्या स्ट्रीटवर खूप गर्दी असते. भरपूर असे स्टॉल इथे लागलेले असतात, पण पावसाचे मोठे मोठे थेंब पडत आहे, त्यामुळे हे सगळे लोक दुकान बंद हे सगळे लोक त्यांचे स्टॉल बंद करत आहे आणि लवकरात लवकर त्यांचे सामान उचलत आहे. पुढे चालून थोडं पावसात भिजल्यानंतरून आम्ही इथे एका कॉफी शॉपमध्ये आलो. इथे मस्तपैकी 20 रुपयामध्ये हॉट कॉफी आणि कोल्ड कॉफीसुद्धा भेटते. तर विहानला इथे कोल्ड कॉफी आवडते, त्यामुळे त्याने अशी थिक अशी कोल्ड कॉफी घेतली आहे आणि त्याला त्याची टेस्ट वगैरे आवडली आहे. आणि मी सुद्धा मस्तपैकी ते गरमागरम कॉफी घेतली आहे. थिक आहे, मस्त आहे, जास्त गोड वगैरे नाही आणि कॉफीचं प्रमाण वगैरे सगळं काही मस्त आहे. पाऊस पडत आहे आणि अशा वातावरणामध्ये चहा किंवा कॉफी भेटत आहे, तर तुम्ही समजू शकता किती छान वाटत असेल. ही जी पुराणी बिल्डिंग आहे, येथे तुळशीबागेमधलं मोठं मार्केट आहे. पावसामध्ये रस्त्याने सैर करताना छान पण खूप वाटत होतं आणि मोबाईलवरती पाणी पडू नये याची काळजी पण घेतली जात होती. मार्केटमधून रिटर्न होताना सगळीकडे फूड स्टॉल आहे आणि आता आम्ही निघालो आहोत, इथून बाहेर पडत आहोत. पाऊस वाढण्याच्या आत आम्ही घरी पोहोचावं यासाठी आता आम्ही निघत आहोत. तुळशीबागेमध्ये हे पार्किंगची व्यवस्था खूप छान आहे आणि अशा प्रकारे पावसामध्ये भिजत आम्ही घरी आलो. आजचा दिवस खरोखर खूप एन्जॉय केला आणि नीलचं सरप्राईज मला खूप आवडलं. नंतर विहानला माझ्याकडनं स्पेशल पार्टी पाहिजे होती. त्याला माझा बड्डे खाली गेला नाही पाहिजे बिना पार्टीचा, तर त्यामुळे त्याला घेऊन आम्ही हॉटेलमध्ये इथं जेवणासाठी आलो. आणि असा हा माझा आजचा बड्डेचा सुंदरसा असा दिवस होता. व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा सुंदरशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि सर्वात महत्त्वाचं रिहा नील ब्लॉग बघत राहा.